हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतुज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण माझ्या पद्धतीने झटपट होणार आवळ्याचं छान असं टेम्पटिंग आणि टेस्टी आणि हेल्दी असं लोणचं करणार आहोत. तर मी काय केलं आहे, 10 ते 12 आवळे घेतले, स्वच्छ धुतले आणि हे बघा, ह्या चाळणीवर ठेवून वाफवून घेतले. पाण्यात आपण टाकायचे नाही आहेत. वाफवून आपण इडली वगैरे कसं वाफवतो तसं वाफवून घ्यायचं आहे. चाळणीवर ठेवायची आणि खाली पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि छान असं 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. वाफवल्यावर मी ह्याचे असे पीसेस केले आहेत, हे बघा तुकडे केले आहेत आणि ज्या बी असतात त्या मी आवळ्याचे बी काढून टाकले आहेत आणि असं तुकडे करून ठेवले आहेत. आणि त्याच्यासाठी आपण एक छान असा मसाला करणार आहोत. तर मसाल्यामध्ये मी काय घेतलं आहे, कांद्याचे बिया असतात, कलोंजी, ती कलोंजी घेतली आहे 1 चमचा. 1 मोठा चमचा बडीशेप घेतलेला आहे. छोटा चमचा मी राई घेतलेली आहे, मोहरी, जिरं घेतलेलं आहे आणि मेथी घेतलेली आहे. आता ना मी ह्याची थोडीशी पावडर करून घेतली आहे. मिक्सीमध्ये आपण ॲड करूया आणि हे पावडर करून घ्यायची आहे. लोणचं भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी तुम्हाला माझी झटपट होणारी पद्धत दाखवते आहे. खूप छान लागतं खायला, नक्की ट्राय करा. आता मी हे भरड करून घेते आहे. तर हे बघा, मी अशी हे भरड करून घेतलेलं आहे. म्हणजे असं आहे, एकदम पावडर नाही करायची आहे, थोडीशी मी भरड ठेवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मार्केटमध्ये जो रेडीमेड मसाला मिळतो ना, लोणच्याचा मसाला, तो पण वापरू शकता. तर आता आपण गॅसकडे जाऊया. हे लोणचं माझ्या पद्धतीने एक घरगुती लोणचं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता. आता तेल गरम झालेलं आहे. आता मी हे 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या आहेत ना, त्या मी ॲड करते आहे. लसणीच्या पाकळ्यांना छान अशा शिजू द्यायच्या. आवळ्याच्या लोणच्यामध्ये ना लसणीच्या पाकळ्या टाकल्या ना तर थोड्याशा ब्राऊन करून घ्यायच्या. खायला खूप छान लागतात ह्या लोणच्यामध्ये. तुम्ही जे हे जास्त प्रमाणात करून ठेवलं ना तर थोडंसं तेल तुम्ही जास्त घ्या, लसणीला छान अशा ब्राऊन करा आणि मग तुम्ही करू शकता. मग तुम्ही 2 ते 3 महिने आरामात हे लोणचं टिकू शकतं. आता ह्याच्यामध्ये ना मी मिरच्या ॲड करते आहे आणि हे आलं मी ॲड केलेलं आहे. मी या मिरच्या अशा तुकडे म्हणून कापल्या आहेत. तुम्ही उभ्या पण चिरून घेऊ शकता. आता आपण जो मसाला केलेत ना त्यातला आपण थोडासा मसाला ॲड करूया. आणि मसाला आपला छान असा परतून घ्यायचा आहे. जो आपण मसाला कच्चाच वाटलाय ना, म्हणून जो कच्चेपणा आहे ना तो निघून जायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मसाला शेकून पण वाटू शकता. पण मग परत आपण तेलात शेकला ना मसाला, पण डबल वेळेला शेकला जातो आणि मग त्याची चव थोडीशी कडवट लागते. थोडीशी हिंग ॲड करूया. मीठ आपण ॲड करायचं चवीप्रमाणे. मिरची पावडर आपण ॲड केली आहे. आणि आपण हे आवळे वाफवलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं शिजवू द्यायचं आहे, कारण आपण आवळे ऑलरेडी आपण वाफवून घेतलेले आहे. 1 चमचा तेल मी आणखी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. बाकीची पावडर पण ॲड केली आहे. बाकीचा मसाला पण मी ह्याचा मी जो मसाला केला होता ना तो सगळा मसाला मी आतमध्ये ॲड केला आहे. थोडासा मसाला आधी तेलामध्ये परतून घेतला आणि बाकीचा मसाला मी आता ॲड केलेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. पटकन होतो, कारण आपल्याला आवळे शिजवायची गरज नाही आहे. आवळे आपण
आधीच वाफवून घेतलेले आहे 15 मिनिटं, म्हणजे आवळे हे आपले हे बघा छान असे नरम झाले आहे. हे बघा पटकन आवळा तुटतो आहे. हे बघा तुम्हाला आणखी जर तेल हवं असेल ना तर थोडंसं गरम करून तेल ह्याच्यामध्ये तुम्ही ओतू शकता. जर आणखी तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला, आमचूर पावडर वगैरे ॲड करू शकता. पण असं हे सिंपल आपण मसाले बनवले आत्ताचे जिरं, मेथी, कलोंजी आणि बडीशेप आणि राई, तोच मसाला आपल्याला त्याच मसाल्याने याला खूपच छान टेस्ट येते. आणि 1 चमचा मी लाल तिखट ॲड केलेला आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असेल, झणझणीत हवं असेल तर आणखी 1 चमचा लाल तिखट ॲड करू शकता. आणखी चटपटीत हवं असेल तर ह्याच्यामध्ये आमचूर पावडर पण ॲड करू शकता किंवा धणे जिरे पावडर पण ॲड करू शकता. पण आम्हाला हे असं खायला खूपच छान आवडतं. तर हे तुम्ही छान गरमागरम खिचडी बरोबर, वरण भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर पण हे खाऊ शकता. तर हे बघा फ्रेंड्स, आपलं मस्त गरम झटपट असं छान चटपटी टेम्पटिंग असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. खायला खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी झटपट होणारी आहे. झटपट होणारी असली ना तरी पण हे छान असं 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर महिने 2-1.5 महिने छान टिकतं हे लोणचं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि तुमच्या पण काही छान छान सजेशन्स असतील ना तर त्या पण तुम्ही नक्की कमेंट करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.